जे प्रमुख गेस्ट आहेत त्या सर्वांना आपण पुढे घ्या आणि त्यानंतर बाकी आपण खाली बसले तर चालतील. दोन टीम आपण पाहतायत. फायनल मुकाबला, फायनल किताबी लढत मैदानाच्या सुरू होईल. मेगा फायनल क्रिकेटचा महासंग्राम. एका बाजूला आपण पाहतायत योगेशजी दाबेकर, माजी अध्यक्ष होते ते या मंडळाचे, ते देखील तिथे मैदानाच्या फोटो सेशन मध्ये दाखल झालेत. किशनजी दाबेकर आहेत, अध्यक्ष आहेत. आपण पाहिलं योगेशजी पवार, रुपेशजी वाडकर, राकेश दाबेकर, उत्तम पवार, रामचंद्रजी पवार, संजय दाबेकर, रवी दाबेकर, जयवंत दलवी अँड एंटायर ऑल टीम. शिवाजीजी पवार यांचं देखील महत्वाचं योगदान आपण पाहतात. टॉस होईल तिकडे, टॉस. थांबा थांबा, जागेतच थांबा. टॉस होईल. दोन कॅप्टन फ्रंट वरती या. किन्नेश्वर ग्रामीण असोसिएशन आयोजित आपण पाहताय त्या स्पर्धेमध्ये भव्य ओव्हरऑल टेनिस क्रिकेटचा महासंग्राम वर्ष दुसरं होतं आणि आपण पाहताय आज आपल्यापासून काही व्यक्ती नाहीत, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. तर विनंती करतोय मी, आपण ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती उभं राहा. कॅप गॉगल ज्या परिधान केले असतील ते आपण उतरवा. 2 मिनिट आपण श्रद्धांजली वाहतोय आणि श्रद्धांजली नंतर आपण लगेचच टॉस कडे वळणार आहोत. कैलासवासी संदीपजी दलवी आपल्यापासून नाही आहेत. कालच त्यांची आपल्यापासून ते दूर गेले आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वराचरणी आपण प्रार्थना करूया. विनंती करतो ज्या कॅप्स आणि गॉगल्स परिधान केले असतील ते आपण उतरवा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. श्रद्धांजलि शुरू करेंगे. शुरू कर. ओम शांती शांती. विश्राम. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण टॉसच्या दिशेने वळतोय. टॉस होतोय तिथे, टॉस केला जातोय. सन्माननीय मान्यवर आपण पाहतायत, सन्माननीय अध्यक्ष मंडळाचे किन्नेश्वर चषकाचे आपण पाहतायत अध्यक्ष आहेत सन्माननीय डॅशिंग पर्सनल असलेले व्यक्तिमत्व किसनजी दाभेकर साहेबांच्या हस्ते आपण टॉस करतोय. टॉस होतोय आणि टॉस एका बाजूला ओपनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत ग्रामीण पट्ट्यातील हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय आणि टॉस जिंकलाय ओपन संघाच्या माध्यमातून. म्हणजे आपण पाहतायत निर्मिली वर्सोवा टीम टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलाय आणि फिल्डिंग साठी ग्रामीण पट्ट्यातील हा संघ मैदानाच्या उतरेल. राजेश आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओम साई महालुंगेचा हा संघ मैदानाच्या दाखल होईल. आयोजक किती षटकांचा हा सामना आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला घाई करा, आपण वेळ न दवडता लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. 3 षटकांचा मॅच, 3 ओव्हरचा सामना. प्रवीणजी तायडे पंचाच्या भूमिकेमध्ये, एका बाजूने केतन पवार. आज चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलंय आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये चांगलं काम शिवाजीजी पवार यांच्या माध्यमातून पार पाडलं. त्यांचं देखील मनापासून आभार. चांगली माहिती. चला बाहेर या खेळाडू प्लीज. प्रेक्षक वर्ग रामचंद्रजी आपण सर्वांना बाहेर घ्या. सामन्याला सुरुवात होईल. ओपनचा संघ आहे एका बाजूला नेरबी 11 वर्सोवा तर त्याच्या समोर ग्रामीण पट्ट्यातील हा संघ.
एका बाजूला कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ आपण सचिनच्या माध्यमातून पाहिला, त्यानंतर नवनाथ चांगली बॅटिंग. मागच्या वर्षी या संघाला आपण पाहिलं होतं याच मैदानावरती वर्सोवाचा संघ होता आणि त्या वर्सोवा संघाने फायनल किताबी लढत जिंकली होती. राजेशजी आपलं स्वागत. राजेशजी काय वाटतं, एका बाजूला ग्रामीण पट्ट्यातील तुमच्या भागातील हा संघ आहे जो संघ मैदानाच्या उतरलाय, ओमसाई महालुंगे संघ. चला बॅट्समॅन काही करा, वॉर्म अप करत गेलं तर चालेल. आणि आयोजन कमिटी आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आयोजन कमिटी आता आपण बाउंड्री लाईनचा ताबा घेतला तर बरं पडेल. बॉल बॉयज किंवा स्वयंसेवक यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नसणारे मेगा फायनल आहे. आपला आयोजन आतापर्यंत सुरळीत पार पडलंय आणि पुढेही निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्या, सहकार्य करा असं निवेदन असेल. बॅटिंग मैदानासाठी करण्यासाठी 2 फलंदाज दाखल झाल्यात. एका बाजूला आपण पाहतायत गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत वरती जबाबदारी. आणि मी म्हटल्याप्रमाणे एक ग्रामीण पट्ट्यातील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ओपन. आपण ओपनचा दिवस काळ पाहिला असेल, या मैदानावरती अक्षरशः मोठमोठे खेळाडू पाहिले असतील. काही खेळाडू आपण पाहिले तर एका बाजूला कृष्णा पवारला आपण ह्याच संघादरम्यान पाहिलं होतं, आज मात्र तो अनुपस्थित आहे आणि त्याने मात्र चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये अक्षरशः मैदानावरती केला. तर दुसऱ्या बाजूने आपण सचिनला पाहिलं होतं, सचिन देखील त्या मोठ्या इनिंग खेळण्यामध्ये माहीर आहे. आज सचिन कुठल्या प्रकारे बॅटिंग करेल, दोन्ही चेंडू संघाला नवीन चेंडू असणार, त्याला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतोय, आपण जेवढी घाई कराल तेवढ्या येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला चेंडू चांगले दिसतील, त्यामुळे प्लीज घाई करा. जीटीसी लाईव्ह ची सर्व टीम आपल्यासोबत जोडली गेली. एका बाजूला प्रवीणजी शिंदे असतील, विशाल पवार, श्याम मात्रे, त्यानंतर सुनीलजी शेलके, या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतायत. तर युट्यूब वरती प्रक्षेपित फायनलचा सामना किताबी लढत मैदानाच्या सुरू होते. टाळ्यांचा आवाज देखील येईल. अंतिम सामना रंगतोय किन्नेश्वर ट्रॉफी 2021. पहिला बॉल लेग स्टंप वरती होता. चेंडूला हलक्या हाताने मात्र दिशा देण्याचं काम इथे केलं जाईल आणि धावसंख्या आहे 1 रन. ही बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत महेंद्र. नक्कीच चांगलं पहिल्या चेंडूवरती चांगलं आपल्या इरादा संयमी फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं ते सचिन यांनी. आमच्याकडे क्षमता आहे आणि तिथे खेळपट्टीवरती स्थिरावण्याची त्यांना गरज आहे. आणि काहीसा समोर असणारा जो संघ आहे तो ओमसाई हा संघ देखील आज पाहिलं त्याची कामगिरी उत्तमरित्या पार पडते, कुठेही कमतरता नाही. सांघिक कामगिरीच्या जोरावरती हा संघ मात्र आज अंतिम फेरीत दाखल झालाय, याची दक्षता घेतली जात आहे. म्हणून बचावात्मक खेळ केला तो या पहिल्या चेंडूवरती तो सचिन यांनी. पहिला बॉल आहे सिंगल. मच्छिंद्र इज ऑन स्ट्राईक. ब्रॉकल मधून चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं तर मिडॉनला त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटले आणि एका धाव्याने संघाची धाव संख्या आहे 2 रन. फायनलची लढत किताबी लढत मैदानाच्या आत आपण पाहता जो जिता वही सिकंदर, ही कहावत नेहमी आपण पाहतोय. आणि आज पाहूया कुठला संघ या संघामध्ये आपण पाहतात बाजी मारतोय या स्पर्धेमध्ये. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. पॅड वरती बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न होता, पंचाने ही दाद फेटाळून लावली. 1 धाव्या चेंडूवरती पाहायला भेटले आणि 1 धाव्याने संघाची धाव संख्या आहे 3 रन. प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतात, सर्वांचं स्वागत. नक्कीच सर्व प्रेक्षकांचा आपल्याला दाद द्यायला पाहिजे का आपण 2 दिवस स्पर्धा पाहतोय, दोन्ही दिवस प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद पाहिला. जे संघ हारले ते देखील आपल्या असोसिएशन वरती प्रेम या नात्यानं कुठेतरी अजून स्थिरावलेले आहेत खेळपट्टीवरती, त्यांचंही मनापासून हार्दिक असं अभिनंदन असणार आहे. आणि असंच प्रेम आमच्यावरती वारंवार करत राहा हीच अपेक्षा. मी म्हटली या मैदानावरती कुठलीही स्पर्धा असू द्या, प्रेक्षक आणि प्रेक्षक कुठल्याही स्पर्धेसाठी दाखल होतो आणि चारही बाजूने क्रिकेटचा महासंग्राम पाहायला भेटतो या मैदानावरती. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या रडारामध्ये तर व्यवस्थित आला नाही, त्याला इथे झेलमध्ये परिवर्तन केलं गेलं. विकेटचं पतन होईल. मच्छिंद्र बॅक टू डगआउट मध्ये परतेल. पहिल्या विकेटचं पतन. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊया किन्नेश्वर ट्रॉफी 2021. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. किन्नेश्वर चषकाची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावरती भारी. एक चांगला दर्जेदार हा सामना आहे.
क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ, ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेडावून ठेवलं तो खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. आणि त्या क्रिकेटच्या नगरीमध्ये, त्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज आपण पाहतात क्रिकेटचा सुरू आहे महासंग्राम. राईट ओव्हर द विकेट सुरू होईल. लेग स्टंपच्या बाहेर आहे, बॉल आहे वाईट बॉल, यानी की एक रन. पंचांच्या माध्यमातून डिसिजन येईल व्हाईट बॉल ने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 4 रन. काय वाटतं राजेशजी, हा सामना हाय व्होल्टेज होईल? एका बाजूला मी म्हटल्याप्रमाणे ग्रामीण पट्ट्यातील हा संघ, तर दुसऱ्या बाजूने ओपनचे तारे सितारे मैदानाच्या आत आहेत. नक्कीच हाय व्होल्टेज हा सामना होईल, कारण अंतिम असणारा सामना हा रणसंग्राम आहे. आणि आतापर्यंत जर आपण गोलंदाजी पाहिली तर लयबद्ध गोलंदाजी होती. फक्त एक चेंडू सोडला तर सुरेख कामगिरी करतात आणि तितकी चांगली साथ त्यांना क्षेत्ररक्षक देतात, कारण त्यांना कुठेतरी आत्मविश्वास दुणावलाय. आणि आत्मविश्वास ज्या ठिकाणी आपला दुणावतो त्या वेळी मात्र आपल्याकडून नक्कीच 100% कामगिरी होते. आणि तेच करत असताना ओमसाई मालुंगे संघ धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 बॉल मध्ये धावसंख्या आहे 5 रन. शेवटचा बॉल असेल प्रशांत आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून धरलाय अक्षरशः. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय मिड ऑनच्या डोक्यावरून, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. गोलंदाजी मार्गावरती नक्कीच उद्देशाकडे देखील क्षमता, आणि उद्देशने या अगोदर ते दाखवून दिलं मी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतो. परंतु यावेळेस मात्र त्यांच्या एकदम विपरीत खेळाडू असणार, ज्या खेळाडूचा त्यांनी कधीच या अगोदर अभ्यास केला नाही. आणि आता त्यांचा अनुभव कोणते आपल्या संघाला कामगिरी कशा प्रकारे कामगिरी करून देतोय ते बघणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज उद्देश. रक्षकाने इथे चुकी केली, चुकीला इथे तुम्हाला माफी नाही. चेंडू निघून गेलाय. आपण पाहतात सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या 13 धावा धावफलकावरती पाहायला भेटणार. आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतात ना राजेशजी, क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा. इथे तुम्हाला परिश्रम जरूर करावे लागतील. या मॅच मध्ये तुम्हाला परिश्रम करावे लागतील. परिश्रम केले तर ही मॅच तुम्ही जिंकणार. ग्रामीण संघ असू द्या, ओपनचा संघ असू द्या, शेवटपर्यंत लढायला हवं. शिवबाड लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. इथे तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि मैदानाच्या आत पाहिलं आपण, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या आहे 13 रन. इथे दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आणि काही वेळा आपण पाहिलंय ना टेनिस क्रिकेट मध्ये वाईड वाचवण्यासाठी देखील अपील होत असते. आणि वाईड वाचवण्यासाठी ही अपील होती की काय, असं वाटतं राजेशजी? नक्कीच असंच काहीतरी चित्र होतं. आणि आणि चित्र देखील होतं. आणि सर्व क्षेत्ररक्षकांचा देखील गोलंदाजाचा विश्वास दुणावण्यासाठी देखील ती अपील होती असं माझं म्हणणं असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅटच्या रडार मध्ये तर व्यवस्थित येतोय. 2 धावा तरी ते कंप्लीट केल्या जातील. बाउंड्री तर आपण पाहत नाही या बॉलवरती. 2 धावा येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 रन. क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. यात मीपणा करू नका. कुठल्याही खेळाडूच्या खोड्या काढू नका. का आपण काय आहोत ते ओळखा. विजय आपलाच होईल. फक्त स्वतःसाठी नाही तर आधी तुमच्या संघासाठी खेळा. मैदानाच्या 30 फलंदाजी सुरू आहे. सचिनच्या बॅट मधून आलाय दमदार स्ट्रोक. 6 रन. 6 धाव्याने आता मात्र धावसंख्येमध्ये परिवर्तन होईल आणि धावसंख्या झपाट्याने पुढे जाऊन पोहोचेल 22 रन. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं राजेशजी. एखादा तुम्ही शॉर्ट बॉल टाकला ना, ओपनचा संघ आहे, मी म्हटल्याप्रमाणे ही लढाई आहे. एका बाजूला ग्रामीणचा संघ आहे. ग्रामीण संघाकडे थोडासा अनुभव कमी आहे. ओपन संघ आपण जर पाहिले तर तारे सितारे या संघादरम्यान आहेत. आणि तारे सितारे तुमच्यावरती हल्ले चढवतील. नक्कीच. आणि त्यासाठी ते ओळखले जातात.
कुठे जरी एखादी चुकी मिळाली तर त्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतात आणि तेच अगोदरच्या दोन्ही चेंडूवरती आपण पाहताय चुकीचा पुरेपूर खरपूस समाचार मात्र घेतलाय तो सचिन यांनी. नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या सुरू आहे. फायनलची ही किताबी लढत आपण पाहतायत मैदानाच्या आत. धावसंख्या 4 ने आता मात्र पुढे सरसावून जाऊन पोहोचेल वेगाने. 26 रन 26 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात. चला घाई करा, चेंडू तुम्हालाच दिसणार नाही प्लीज. दिलेल्या वेळेमध्ये आपण गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अनेक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारही बाजूने आता आपण प्रेक्षक वर्ग पाहतायत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पर्धा आहे किन्नेश्वर चषक. मैदानावरती आपण पाहतात प्रेक्षक वर्ग चारही बाजूने या सामन्याचा आनंद घेत आहेत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा थेट युट्यूब वरती पाहतायत. सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलो आहे. ओ हो, चांगली झेल जरूर झेल टिपली जाईल. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. नक्कीच चांगला प्रयत्न केला तो सचिन यांना पॅव्हलियन मध्ये परतावं लागेल. आणि ज्याप्रमाणे म्हणतात ना, ऐसे कॅच लपकत नाही चिपकते. काही झेल पाहिले ना आपण, चिपकले हातामध्ये. ज्याप्रमाणे पुढे गेले होते त्यानंतर मागे आले. स्वतःवरती कॉन्फिडन्स शेवटच्या क्षणी मात्र कमी झाला होता, परंतु चेंडू आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्या हाताला चिकटूनच राहिला. चेंडूने काय त्यांचा हात पाठ साथ सोडली नाही आणि त्याचा कुठेतरी खामियाजा म्हणून सचिन यांचं पतन होत आहे आणि ते डगआउट मध्ये परत. आणि ह्या खेळाडू आपण पाहिलं असेल ना, मागच्या मॅच मध्ये 2 झेल, या मॅच मध्ये हाताला कदाचित फेविकॉल लावून आला असावे की काय. नक्कीच आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स नसताना सुद्धा देखील चेंडूने त्यांना साथ दिली आणि स्टायलिश खेळाडू आहेत ते मालूम या संघाचे. नक्कीच क्रिकेटमध्ये भरपूर आपण खेळाडू असे पाहिलेत, मात्र आज परफॉर्मन्स त्याप्रमाणे करावा लागेल तुम्हाला. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेल्या 26 धावा, 26 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आपण पाहतायत मार्ग सस्ताना सेकंड ओव्हर. या षटकादरम्यान शेवटचा हा बॉल मैदानाच्या सुरू होईल. 3 ओव्हरची मॅच चालू असताना निर्विलेवन वर्सोवाचा हा संघ बॅटिंग करतोय, तर त्याच्या समोर ओमसाई महालुंगे हा संघ ग्रामीण पट्ट्यातील आपण मैदानाच्या पाहताय. लास्ट बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतात बॅटच्या रडारमध्ये तर येतोय, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय, मात्र दुसऱ्या धावेसाठी यस नो वेट. 3 गोष्टींचा अचूकरित्या वापर केलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 1च्या स्वरूपाने. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण येतोय. किन्नेश्वर ट्रॉफी 2000 लावलाय की नाद करा आमचा कुठं. मैदानाच्या कदाचित तो आता परावर्ती पाहायला भेटेल का? ग्रामीण संघ फायनल मारेल का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला ओपनचा संघ आहे. इथे उडवलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय दमदार स्ट्रोक. 6 रन षटकार. आहे 34 रन 34 धावा. तिसरा बॉल लेग स्टंप इथे आपण पाहतात मिस करतोय. पंच दर्शवतायत वाईड बॉल. वाईड बॉल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण एका बाजूने पाहू शकतात मेहुलला चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होतोय.
संदेश आणि मेहुल उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ओहो इथे झेल ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. क्रिकेट मध्ये नेहमी आपण म्हणत असतो राजेशजी कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅचवर जितो मॅच. मी म्हणतोय ओपनचा संघ तुमच्या समोर आहे. चॅलेंज आहे. चॅलेंज स्वीकारायला शिका. नक्कीच चॅलेंज स्वीकारायला पाहिजे आणि आतापर्यंत जर आपल्या खेळाचा जर विचार केला तर नक्कीच आपण चॅलेंज स्वीकारलं तर कुठेतरी एखादी चूक आपल्याला सामन्याच्या बाहेर फेकून जाऊ शकते. याचाही देखील विचार झाला पाहिजे ग्रामीण क्रिकेट खेळत असणाऱ्या संघांनी. फिल्डिंगची दर्जा तितकीच तुमची चांगली असायला हवी. आपण वारंवार का म्हणतो ह्या गोष्टी राजेशजी इथून शिकण्यासारखं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित इथून जर तुम्ही थोडस पुढच्या लेवलला कळलं तर तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्हाला खूप सारं शिकण्यासारखं आहे. नक्कीच ओपनच्या संघातून आपण या गोष्टी शिकू शकता आणि आपल्या अनुभवामध्ये देखील वाढ करता आपलं ज्ञानार्जन होत आहे आणि त्या तुमच्या ज्ञानार्जनाचा कुठेतरी फायदा तुमच्या स्वतःला आणि तुमच्या संघाला देखील होईल. 38 रन इथे आपण पाहतात. एक धाव्या चेंडूवरती पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 39 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आतापर्यंत खेळ झाला या षटकादरम्यान 5. शेवटचा निर्णायक बॉल असेल. निर्णायक बॉल वरती किती धावसंख्येपर्यंत मजर मारेल. 39 तर आतापर्यंत लागल्यात. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारामध्ये नाही. क्षेत्ररक्षक इथे गोलंदाज येतोय. कुठलीही चुकी नाही आणि इथे फलंदाज बाद होईल. चला घाई करा लगेचच आपण मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आहे 39 आणि जिंकण्यासाठी 40 रनची गरज. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण लगेचच येऊया मैदानाच्या आत. पाहतायत घाई करा प्लीज. चला वर्सोवा पंच टायमिंग द्या. वेळ भरपूर होईल प्लीज. चला मॅच सुरू करा. वर्सोवा आपल्याला आता वारंवार विनंती केली जाणार नाही प्लीज. सहकार्याची अपेक्षा असेल. भरपूर वेळ घेतात प्लीज. वेळ न दवडता आपण क्षेत्ररक्षण सजवा. चला क्षेत्ररक्षण सजवा पंच नाहीतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. चला घाई करा. अंधार होतोय प्लीज. बॉल दिसणार नाही समोरच्या संघाला. फायनल मजा नाही येणार प्लीज. 40 रनची गरज आहे. पंच 5 मिनिटांमध्ये एक षटक हाताळलं पाहिजे प्लीज. 5 मिनिटाच्या अगोदर नाहीतर पेनल्टी.
प्लीज गाई करा, नाहीतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. भरपूर वेळ घेतो आपण. वेळ न दवडता आपल्यासाठी आपण वेळ न दवडता क्षेत्ररक्षण सजवलं होतं. 40 धाब्यांचा पाठलाग सुरू होईल. मैदानाच्या सलामीची जोडी दाखल झाला. एका बाजूला ओंकार, दुसऱ्या बाजूने गणेश. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतात बॉलर आपल्याला पाहायला भेटेल महेश. कालच्या दिवसामध्ये ह्या गोलंदाजाने अक्षरशः मैदानावरती चांगली बॉलिंग देखील टाकली होती. राजेशजी आपलं स्वागत पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये आपण दाखल झालात. शेवटचा अंतिम सामना आपण पाहताय. 40 धाब्यांचं लक्ष. पहिला बॉल इथे पडतोय दुसऱ्या इनिंग मध्ये. 40 धाब्यांचा पाठलाग. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल पॅड वरती, पॅड वरच्या बॉलला इथे पाठवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, वन बाउंड चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा तर या चेंडूवरती येतील. येणारे 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे 38 रन. 38. 11 बॉल मध्ये 38 रनची गरज आपण पाहतात या मॅचला जिंकण्यासाठी. राजेशजी काय वाटतंय, हा सामना रोमांचक होईल की काय? नक्कीच हा सामना रोमांचक होईल, कारण खेळपट्टीवरती स्थिरावला तो ओंकार. डोंबिवली सारख्या विभागामध्ये त्याला तिकडे खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे आणि चौपेर मैदानात त्या चौपेर खेळण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे आणि त्याचं टिकणं, मैदानावर राहणं, हा मात्र सामन्यावरती रोमांच नक्कीच आणेल आणि तसंच व्हायला पाहिजे. आपण म्हटल्याप्रमाणे की डोंबिवली या शहरामध्ये आपण पाहिलं तर खेळाडूला आपण खेळताना सांगितल्याप्रमाणे, आणि मी आतापर्यंत 2 चेंडू त्याचे पाहिले ना, तर चांगले ड्राईव्ह त्याच्या प्रकारे चांगले बॅट मध्ये बॉल चांगला कनेक्ट करतो, हे खूप महत्वाचं आहे. 40 धाब्यांची गरज आहे. 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतायत तर 37चं लक्ष आहे आणि तुमच्याकडे बॉल असतील ते मात्र 16. काही करा प्लीज. वारंवार हे सांगण्यासारखं नाही, चेंडू दिसणार नाही प्लीज. 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 37 रन. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. फुल टच बॉल इथे आपण पाहतात कनेक्ट व्यवस्थित नाहीत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न तर वेगाने होतोय. कॉल चुकीचा आहे. इथे फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या आहे 3 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आहे 4 रन. लक्ष आहे 40 रनचं. 40 धाब्यांचे लक्ष. पाठलाग केला जातोय. चौथा बॉल ओव्हर द विकेट. एक धाव तर या चेंडूवरती कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर वेगाने होतोय. दुसरी धाव इथे आपण पाहतात कंप्लीट करतायत का? 2 धावा इथे कंप्लीट करताना फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट धावचीच्या स्वरूपाने. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट मध्ये फलंदाज बाद. हे 5 रन. चेंडू आतापर्यंत या षटकादरम्यान हाताळून झालाय. 4 बॉल. राजाजी मी काय म्हटलं, ही क्षेत्ररक्षण दर्जा आहे. हे ओपनचं क्रिकेट आहे. ज्याप्रमाणे आपण क्षेत्ररक्षण पाहिलं त्यानंतर डायरेक्ट हिट, डीप बॅकवर्ड मधून तुम्ही डायरेक्ट हिट मारताय. खूप निर्णायक आहे. काय वाटतंय? खूपच दर्जेदार आपण म्हटल्याप्रमाणे आणि ज्या प्रकारे त्याने थ्रो केला आणि डायरेक्ट हिट, नुसतं डायरेक्ट हिट चांगलं केलंय आणि ज्या फलंदाजाला बाद करायचं होतं त्या फलंदाजाचं डायरेक्ट हिट केलेलं तो ओंकार यांच्या स्वरूपात. उत्तम दर्जा क्रिकेटचं दमदार. चांगली स्पर्धा आपण पाहतात किन्नेश्वरच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अध्यक्ष किसनजी दाभेकर. एक चांगली स्पर्धा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट डगआउट मध्ये परतलाय. सेलिब्रेशन करण्याचा मौका इथे प्राप्त होईल. निर्बिलिबन वर्सोवा. आणि मैदानामध्ये आपण जो संघ पाहतायत, एका बाजूला आपल्याला पाहायला भेटतोय महालुंगेचा हा संघ. जर षटकार टोकतोय तर दिनेजी चव्हाण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिनेश चव्हाण याच्यासाठी खास पारितोषिक आहे. फटका चांगला आहे. चेंडू बॅटच्या रडार मध्ये होता. एक धाव तर आपल्याला पाहायला भेटते. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला 38 सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण करेल. धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला मीटिंग नाही घेतली चालेल प्लीज. वर्सोवा. एक गोलंदाज आपण आणा कुठलाही गोलंदाजी मार्गावरती. धावसंख्या आहे 6. 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 12 बॉल 34 रनची गरज आहे.
आणि मी राजेची एक गोष्ट वारंवार म्हणतो, कॅप्टन कधी एक असावा, कॅप्टन 11 नसावे. एक कॅप्टन असतो ना, तो टीमला हँडल करतो. तुम्ही जेव्हा 11 कॅप्टन म्हणता ना, तेव्हा ती टीम हँडल होत नाही. आणि जर कॅप्टनच्या निर्णयावरती जर सर्व संघ जर ठाम असेल तर आपलं त्यांच्या खेळण्यात मात्र एक सूत्रता येते. आणि एक सूत्रता ज्या ठिकाणी असते, एकी असते, तिथं नक्कीच बळ असतं. आणि हे बळच कुठेतरी देऊन जातो, आपल्याला काहीतरी करण्याची उमेद देऊन जातो. आणि नाही, मी म्हटल्याप्रमाणे की कर्णधार तुमचा एकच असावा, कर्णधार 11 नसावे. कारण की ज्यावेळी एक कर्णधार असतो ना, तो क्षेत्ररक्षण व्यवस्थित सजवतो, तो गोलंदाजाला बरोबर सांगू शकतो. तुम्ही 11 कॅप्टन ज्यावेळी बनतात ना, त्यावेळी मिसअंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये भरपूर वेळा होत असते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आपण पाहतोय. रजनीश गोलंदाजी मार्गावरती. पहिला बॉल चांगला आहे. मी म्हटल्याप्रमाणे की ओपनचं क्रिकेट खूप वेगळं आहे आणि गाव टू गावचं क्रिकेट खूप वेगळं आहे. गाव टू गाव म्हणजे जर विचार केला ना, तर एकाच गावातले सर्व खेळाडू असतात. ओपनचे जर विचार केला ना, तर 11 गावातील 11 खेळाडू. एक श्रमता असते ना, ज्याप्रमाणे म्हणतो की गाव टू गावचं क्रिकेट आपण एक त्या लेवलला खूप दर्जाचं आहे, त्या लेवलला ते दर्जाचं क्रिकेट आहे. ओपनचं क्रिकेट आहे ना, ओपनचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. साता समुद्रापलीकडील खेळाडू घेऊन येतात, त्यानंतरचं प्रदर्शन. चला घाई करा, भरपूर वेळ घेतात. वर्सोवा पहिला बॉल तर चांगला आहे. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली असताना आपण पाहिलं असेल आतापर्यंत आहे 6 रन. 40 धावेचं लक्ष होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठलाही संपर्क होत नाही. एक धाव्या चेंडूवरती येतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, तर 2 धावा येतात. 2 धाव्याने धावसंख्या आहे 8 रन. 8 रन धावफलकावरती लगावले गेल्या. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही आपण पाहतात 10 चेंडू हाताळायचे आहेत. प्लीज प्लीज वर्सोवा थोडस सहकार्य करा. तिसरा बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करणं गरजेचं होतं, पुल पॉवरफुल नाही. डॉट बॉल येतोय. शेवटचे अंतिम 9 चेंडू असतील आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर गरज आहे 32 रनची. 40 धावेचं लक्ष होतं. बॅटची हलकीशी एज, विकेट किपरचा सहारा, फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. सेलिब्रेशन वर्सोवा. संघ धावफलकावरती 8 धावा. प्रेक्षक वर्ग देखील सर्वांचे आभार, मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलात. बॅटची हलकीशी एज, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 रन. चेंडू आतापर्यंत हाताळून झाले 5. शेवटचा बॉल आपण पाहतात या षटका दरम्यान. रन संख्या आहे 9. 40 रनचं हे लक्ष. शेवटचा बॉल, चांगला बॉल आहे, चांगला बॉल. चला वर्सोवा एक गोलंदाज लवकर आणा आपण गोलंदाजी मार्गावरती. शेवटचे 6 चेंडू आपण जागेवरती थांबा. एक गोलंदाज कुठला येईल त्याला आणा. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे, एक मोठं लक्ष आहे 31चं. अज्जू गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या मार्ग होईल. पहिला बॉल अज्जूचा. पहिला बॉल चांगला आहे की व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला जाईल. रन संख्या आहे 10 रन. जिंकण्यासाठी अजूनही 30 रनची गरज. शेवटचे 6 बॉल 30 रन. पहिला बॉल इथे हाताला जाईल. अज्जू पहिला बॉल आपण पाहतात क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. अंतिम शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटची एज आहे. चेंडू आपण पाहतायत.
चला शेवटचे 4 बॉल आहेत, 4 बॉल आपण हाताळावा. अंतिम शेवटचे 4 बॉल. 40 धाब्यांचं लक्ष होतं. 13 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्या. हे जिंकण्यासाठी आपण पाहतायत 4 बॉल 27. बिगिट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. झेल तर त्याने चांगला टिपलाय. 3 बॉल मध्ये आता गरज आहे 27 रन. किन्नेश्वर ट्रॉफी 2021 एक चांगली स्पर्धा पण पाहिली. आयोजक अध्यक्ष किसनजी दाभेकर, उपाध्यक्ष योगेशजी पवार, सचिव रुपेश वाडकर, खजिनदार राकेश दाभेकर, उपखजिनदार उत्तम पवार, सल्लागार रामचंद्र पवार, संजय दाभेकर, कार्यवाहक रवी दाभेकर, जयवंत दलवी, मनोजजी निमेशजी, शिवाजीजी या सर्वांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा. सर्वांचे मनपूर्वक आभार. शेवटचे आपण पाहतात काही चेंडू शिल्लक आहेत. 2 औपचारिकता या सामन्या दरम्यान. चांगला फटका, मात्र एकच धाव. आणि शेवटच्या बॉलची आपण इथे औपचारिकता पाहतोय. बॅक टू बॅक गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं वर्सोवा संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादन केलं होतं. आणि ह्या वर्षी आपण पाहतायत पुन्हा एकदा वर्सोवा संघाच्या नावावरती जाईल आजचा दिवस. कॉंग्रॅच्युलेशन निर्बी 11 वर्सोवा अँड हार्ड लक बाय ओम साई महालुंगे. तुम्ही देखील दुसऱ्या क्रमांकावरती पारितोषिकाचा वर्षाव ठेवला, त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार. डीजे कडे जातो. डीजे ऑपरेटर सज्ज आहेत.